जय स्वामीनारायण मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या छोट्याशा या व्लॉगमध्ये. तर आयकेटीचं व्हॅक्स घेतलेलं होतं मी, हेअर वॅक्स. आणि हे जे फ्रिझी हेअर्स असतात, आपले बेबी हेअर्स जे असतात छोटे-छोटे, ते ज्यावेळेस आपण कर्ल्स करत असतो, त्यावेळेस ते आपल्या केसांना वरच्या वरती उचकत असतात. तर त्यावेळेस काय करायचं असतं, हे आयकेटीचं जे व्हॅक्स आहे, हे केसांमध्ये जसं मी ज्या पद्धतीनं लावलेलं आहे, तसं त्या पद्धतीनं ते लावायचं आहे. आणि ते लावून एकदम छानपैकी हेअर पूर्ण ड्रेसिंग करून घ्यायची व्यवस्थित, हेअरची ड्रॅपिंग करून घ्यायची. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याकडे जर कर्ल्स मशीन आहे, तर कोणी-कोणी काय करतं, की आपली जी स्ट्रेटनिंग मशीन असते ना, स्ट्रेटनिंग मशीननेच एकदम प्रॉपर स्ट्रेटनिंग करत असतं केसांची. आणि जे वॅक्स जे लावलेलं आहे, त्याच्याने थोडंसं शायनिंग येते केसांना आणि केस चिपकून सुद्धा जातात. तर मी काय केलेलं आहे, की स्ट्रेटनिंग मशीन न वापरता डायरेक्टली फ्रिझी हेअर जे आहे ते चिपकण्यासाठी मी डायरेक्ट वॅक्स लावून त्याच्यावरती मशीन फिरवलेली आहे. स्ट्रेटनिंगसारखी स्ट्रेटनिंग मशीन आपण जशी फिरवत असतो तशी. आणि 1 बाय 1 कर्ल्स बट घेऊन करून घेतलेले आहे. तर कर्ल्सचं तुम्हाला माहिती आहे, की जर आपण व्हर्टिकल सेक्शन घेतले तरी कर्ल्स होतात आणि हॉरिझॉन्टल सेक्शन घेतले तरी पण कर्ल्स होतात. तर मी उभेच सेक्शन घेते, जसे की आपल्याला नेहमीप्रमाणे येतात तसे. हॉरिझॉन्टलचे जे असतात ते तसेच घेत असते. आणि तुम्ही बघा किती सुंदर आणि छानपैकी झालेले आहे. तर या ताईला काय त्यांना म्हणायचं होतं, की फक्त खालचे छोटे-छोटेच कर्ल्स पाहिजे आहे. पूर्ण हेअर्सचे मला कर्ल्स नको आहे. तर ठीक आहे म्हटलं, खालचे 3 किंवा 4 कर्ल्स करा म्हणे ताई, आणि मला तसेच आवडतात. मला पूर्ण हेअरचे कर्ल्स आवडत नाही. आणि त्या स्पेशल जळगाववरून आल्या होत्या आणि दोघी बहिणी त्यांना करायचं होतं स्मूथ केसांचे कर्ल्स आणि मेकअप करायचा होता संक्रांतीचा स्पेशल. तर त्यांनी ते करून घेतलेलं आहे माझ्याकडून. आणि केल्यानंतर ते इतके छान त्यांना म्हणजे इतके छान कॉमेंट केली त्यांनी, की "ताई, खरंच तुमचे मेकअप खूप छान असतात. आमच्या ताईंनी जसं सांगितलेलं होतं, तसेच आमचे मेकअप असतात म्हणे तुमचे." आणि खरंच त्यांना खूप आवडला. आणि त्यांची जी ज्वेलरी आहे, ती ज्वेलरीसुद्धा त्यांच्या बहिणीनेच तयार केलेली आहे. निधी क्रिएशनच्या त्या ताई आहेत, त्यांनीच केलेली आहे. आणि ज्वेलरी आणि मेकअप कसा वाटला नक्की कॉमेंट करा. जय स्वामीनारायण.